रसिक श्रोते हो, नमस्कार. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या धर्तीवर देशभक्तीपर गीतांचा नृसिंहवाडीतील सर्व स्थानिक कलाकारांनी स्वरबद्ध केलेला सदाबहार कार्यक्रम स्वर स्वातंत्र्याचे आजच्या या संगीत विभागाच्या पुष्पाचा शुभारंभ गणेश वंदना आणि सरस्वती वंदनेने होत आहे. कथक नृत्याविष्कारातून गणेश वंदना सादर करीत आहेत कुमारी नारायणी, कुमारी वारुणी, कुमारी स्पृहा आणि या नृत्याचं दिग्दर्शन केलेलं आहे कुमारी श्रद्धा कानकोळेनं. गजाननं भूत गणादि सेवितं कपित्तजम्बू फलसार भक्षितम् पंकजम्
2023मध्ये होणाऱ्या या 5व्या संगीत साहित्य महोत्सवाचा मूळचा आशय आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. आणि याच अनुषंगाने पहिल्या झालेल्या उद्घाटन सोहळ्यापासून पुढची 4 पुष्पं आहेत ही पूर्ण स्वातंत्र्याशी समरस होणारी आहेत. आपण विद्यार्थ्यांचा गौरव केला, त्याचबरोबर नरसिंहवाडीमधील सैनिकांचाही गौरव केला. आणि या सैनिकांचा जो गौरव आपण केला, त्यांना आपण जी स्मृतिचिन्ह दिली ती वाडीतील एका विद्वान व्यक्तीच्या स्मरणार्थ दिली गेली. कोण होती ती व्यक्ती? कैलासवासी दत्तात्रय विष्णुपंत रिसबूड यांचे स्मरणार्थ आपण गौरव या सैनिकांचा केला. कैलासवासी दत्तात्रय विष्णुपंत रिसबूड यांनी आपल्या आयुष्यात सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख करून दिलेली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विश्वासू सहकारी श्रीयुत आप्पासाहेब कासार यांच्या समवेत राहण्याचा त्यांना 1965मध्ये अनुभव आला. महाराष्ट्र, कर्नाटक या परिसरात हिंदू संस्कृती रुजवण्यासाठी ज्यांनी कार्य केलं त्यांच्यासोबत हे आपल्या गावचे सुपुत्र होते. शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे, कैलासवासी प्रमोदजी महाजन, अण्णासाहेब डांगे, बापूसाहेब पुजारी, गोपाळराव माने यांच्या समवेत पश्चिम महाराष्ट्र आणि निप्पाणी बेळगावमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवकाचे काम करणाऱ्या व्यक्तीपैकी आदराने ज्यांचं नाव घेतलं जातं असे हे रिसबूड. सन 1975 ते 1977मध्ये आणीबाणीच्या काळात भारतीय लोकशाहीचे मूल्य राखण्यासाठी ज्यांनी कारावास भोगला असे हे दत्तात्रय विष्णुपंत रिसबूड. त्यामुळे त्यांना पुणे येथील येरवडा कारागृहामध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे हे दर महिन्याला येऊन रिसबूड काकांच्या घरी त्यांच्या घरातल्यांचा न चुकता औषधोपचार ज्यांना आवश्यक आहे ते करत होते. घरच्यांची खुशाली विचारत होते. श्री दत्तात्रय विष्णुपंत रिसबूड यांच्या कार्याचा आलेख विचारात घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना 1999मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री गोविंदरावजी मुंडे यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देण्यात आलं होतं. आणि याच श्रीयुत कैलासवासी दत्तात्रय विष्णुपंत रिसबूड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण सैनिकांना स्मृतिचिन्ह प्रदान केलेलं आहे. याबद्दल मंडळाच्या वतीनं सर्व रिसबूड कुटुंबियांना मनःपूर्वक धन्यवाद. हॅलो 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश साम्राज्यातून स्वातंत्र्य मिळाले. आपल्या भारत देशात स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आणि त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि देशभक्तीने प्रेरित होऊन साजरा करीत आहोत. आणि याच क्षणाला अजरामर करण्यासाठी आणि स्वातंत्र्य लढ्याची आठवण करून देण्यासाठी व आपला देश हा विकासाच्या उत्तुंग पातळीवर पोहोचला आहे यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्यांना स्मरून आपला देश स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरा करत आहे. आणि हा अमृत महोत्सव साजरा करून भारताचा अभिमान संपूर्ण जगासमोर ठेवत आहे. 1 2 3 आपल्या महाराष्ट्र राज्याचे गुणगान करणारे हे स्फूर्तिदायक गीत. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून जीवाची तमा न बाळगता निधड्या छातीने शत्रूला सामोरा जाणारा शूरवीरांचा हा महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र राजा. राजा बढे यांचे हे गीत श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केले आहे आणि शाहीर साबळे यांनी या गीताला स्वरसाज चढवला आहे. गीताचे बोल आहेत, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र
रसिक श्रोते हो, आपला भारत देश हा कसा आहे? सुजलाम आहे, सुफलाम आहे. आपल्या या देशाचं वर्णन हे काय करावं हे या गीतातून साकारत आहे. हंसराज बहल यांचं संगीत, राजेंद्र कृष्ण यांचं गीत दत्तात्रय आणि रफिदा यांचा स्वर. चित्रपटाचे नाव आहे सिकंदर ए आजम. गीताचे बोल आहेत, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. सादर करीत आहेत श्री दत्तात्रय पुजारी.
त्यानंतर जे गीत सादर होत आहे ते आपल्या भारत देशाच्या विविधतेचे वर्णन करणारे आहे. आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. विविध भाषा, विविध रूढी, परंपरा या सर्वांनी आपला भारत देश बहरलेला आहे. त्याचबरोबर निसर्ग सौंदर्याने देखील आपला भारत देश बहरलेला आहे. अनेक नद्या, समुद्राचे निळेशार पाणी सुजलाम सुफलाम बनवत आहेत. प्रांतवार पोशाखात रंगीबिरंगी विविधता आहे. फना या चित्रपटातील प्रसून जोशी यांचे गीत, जतीन ललित यांचे संगीत आणि स्वरसाद चढवलेला आहे महालक्ष्मी अय्यर यांनी. गीताचे बोल आहेत देश रंगीला रंगीला. सादर करत आहे सुरभी खोत. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे
मराठी इतिहासातील एक सोनेरी पान. मराठी माणसाच्या हृदयातील अनमोल ठेवा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांची महती गाणारं हे अजरामर गीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी खूप सुरेख शब्दरचना करून छत्रपती शिवरायांचं वर्णन केलेलं आहे. सावरकरांच्या प्रतिभा संपन्न शब्दाला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सुरेख चाल लावली. लतादीदींचा स्वर यामध्ये अजरामर झालेलं हे गीत सादर करते आहे कुमारी अन्वयी पुजारी. गीताचे बोल आहेत हे हिंदू शक्ती संभूत दीप्तिमंत तेजा. हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्या भूत ईश्वरी योजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीच्या साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. कर हिंदू राष्ट्र हे तुझे वंदना, करी अंतःकरणस तुझं अभिनंदना, तव चरणी भक्तीच्या चर्ची चंदना, गूढाशा पूर्वी ज्ञान कथू शकतो जा, हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. जी शुद्धिर्धाची रामदास शिरडुलवी, जी बुद्धिपात शायास शत्रुच्या दुर्वी, जी युक्ती कूटनीतीत खलासी बुडवी, जी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी, ती शुद्धी हेतुची करवी राहू दे, ती बुद्धी भाबड्याची राहू दे, ती शक्ती शोणिता माझी वाहू दे, ते मंत्र पुन्हा तो दिले समर्थे तुझ्या, हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा, हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. मन जिंकणारा लोकप्रिय चित्रपट मराठा तितुका मिळवावा या चित्रपटातील हे गीत थोर कवयित्री शांता शेळके यांनी लिहिलेलं आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी या गीताला स्वरबद्ध केले आहे. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत, त्यामुळे आम्ही कुणालाही घाबरत नाही. आम्हाला कशाचीही भीती नाही. आमच्या तलवारीवरच फक्त प्रेम आहे असे या गीतातून प्रगट होते. हेच स्फूर्तिदायक गीत सादर करत आहेत श्री दिगंबर मोरबाळे. शूर मी सरदार मला काय कुणाची भीती, शूर मी सरदार मला काय कुणाची भीती, देव देसन धर्मा पायी प्राण घेतल हाती, शूर मी सरदार मला काय कुणाची भीती,
शृंगाराची रीत तलवारीशी लगीन लागल जडली वेडी प्रीत लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती देवदेस अन धर्मा पायी प्राण घेतलं हाती शूरमी सरदार आम्हाला काय कुणाची भीती जिंकावे वा कटून मराव हेच आम्हाला ठाव जिंकावे वा कटून मराव हेच आम्हाला ठाव लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव देशापायी सारी विसरू माया ममता नाती देवदेस धर्मा पायी प्राण घेतल हाती सुरमी सरदार माला काय कुणाची भीती काय कुणाची भीती काय कुणाची भीती अतिशय सुंदररित्या हे गीत सादर केलेलं आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे अनेक शूरवीर सरदार सेनापती मावळे होते आणि जणू राजांची तीच खरी संपत्ती होती. या साऱ्या शूरवीरांच्या सहाय्याने महाराजांनी मुघल साम्राज्याला जर्जर करून सोडले. असाच एक शिवरायांचा शूर सेनापती प्रतापराव गुजर यांनी अवघ्या 7 सरदारांच्या सहाय्याने शत्रूच्या छावणीमध्ये प्रवेश केला आणि शत्रूची छावणी उद्ध्वस्त केली. खरं तर स्वराज्यावर बहलोल खानाची घोडी तत्पूर्वी पण येऊन गेली होती आणि या बहलोल खानास प्रतापराव गुजरांनी सोडून दिलं होतं. आणि हे ऐकताच छत्रपतींनी त्यांना एक खलीत आलेला की शत्रूस संपूर्णच आम्हाला तोंड दाखवण्यापेक्षा आम्हाला तोंड दावणे नाही. आणि त्या खलित्याचाच छान पद्धतीनं शब्दबद्ध केलं कुसुमाग्रजांनी. श्रुती धन्य झाल्या श्रवणी आपुली वार्ता श्रुती धन्य झाल्या श्रवणी आपुली वार्ता रण सोडूनी सेना सागर आमुचे पळता आपलाही घरोघर खऱ्या लाजतील आता भर दिवसा आम्हा दिसू लागली रात वेडात मराठे वीर दौडले सात. ते कठोर अक्षर एक एक त्यातील जाळीत चालले कणखर ताठर दिलं माघारी वळणे नाही मराठीशील विसरला महाशय काय लाविता जात वेडात मराठे वीर दौडले सात. वर भिवई चढली दात दाबती ओठ छातीवर तुट्टी पटबंधांची गाठ डोळ्यात उठे काहूर ओलवे काठ म्यानातून उसळे तलवारीची पात. जरी काल दावली प्रभू गनिमांना पाठ जरी काल विसरलो जरा मराठी जात हा असा धावतो आज अरी शिबिरात तो मान करी हा घेऊन शिर करात वेडात मराठे वीर दौडले सात. कुपे कानेवडीच्या खिंडीत नेसरी जवळील गडहिंग्लज जवळील नेसरी या कुपे कानेवडीच्या खिंडीत या 7 शिलेदारांनी वीरगती प्राप्त झाली आणि त्याचंच हे वर्णन करणारं गौरवगीत सादर करीत आहेत सौ श्रुती कोकाटे. वेडात मराठे वीर दौडले सात
ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा महाराष्ट्र देश कडेकपाऱ्यातून आणि दगडमातीतून पराक्रमाचा इतिहास दरवळत असतो. कारण या मायभूमीने काय दिले? तलवारीच्या बळावर इतिहास घडवणाऱ्या पोलादी मनगटाच्या शिवाजी महाराजांचे नवरत्न या मातीने दिले. संत विभूतीच्या पवन स्पर्शाने भूमी झाली ही पावन आणि छातीची ढाल करून मोंगरी साम्राज्याला नामवून करणारा मर्द मावळा हा याच भूमीतला आणि स्वातंत्र्याच्या ध्येयापोटी समुद्र पोहून जाण्याची ताकद असलेला विनायक दामोदर सावरकर नावाचा क्रांतिकारक महापुरुष याच भूमीतला. पियुष जमदग्नी सादर करीत आहे गीत ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची. मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनीय इंद्राणप्रिय ही माय मराठी आमची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची. आमचा आहे बाणा ही आमची आहे बोली असमानी झळके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण गोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. लोकांची अन संतांची भक्तांची माळ कर्याची ही देवदेशान धर्मासाठी प्राण वेचणाऱ्याची. लोकांची अन वीरांची तलवारीच्या कात्याची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्याची. ही भूमी सप्तसुराची रंगाची अष्टकलाची काव्याची शास्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची. देशवासियानो भूतकाळ आणि नकारात्मकता आता विसरून जा. नवा जोश स्वीकारून ध्येयाला सामोरे जा. भविष्यात अग्रेसर रहा. क्योंकि भाई और बहनों छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी. हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी. हम हिंदुस्तानी या चित्रपटातील उषा खन्ना यांनी संगीतबद्ध केलेलं आणि प्रेम धवन यांचं हे गीत सादर करीत आहेत सौ केतकी पुजारी. हम हिंदुस्तानी
सादरीकरणानंतर उत्स्फूर्तपणे टाळ्यानं आपण त्यांच्या कलेला दाद देऊया आणि छोट्या कलाकारांचं जोरदार टाळ्यानं आपण स्वागत करू, कौतुक करूया. देशाप्रती असणारा अभिमान, जोश, प्रगती आणि त्यातील जिवंतपणा हा राष्ट्राला समर्पित होत असतो. 1962 प्रदर्शित झालेला सन ऑफ इंडिया या चित्रपटातील हे गीत खूप काही सांगून जातं. देशाभिमानाने ओतप्रोत भरलेला या गीतामुळे छोट्या बालमनावर आदर्शवत असा परिणाम होतो. मी छोटा आहे पण देशाचा शिपाई आहे, या भावना व्यक्त करणारं शकील बदायुने यांचं हे गीत नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. आणि गीताचे बोल आहेत, नन्ना मुन्ना राई हूँ देश का सिपाही हूँ. सादर करतोय नन्ना मुन्ना जय विभूते. मुन्ना राही हूँ देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. मुन्ना राही हूँ देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. रास्ते में चलूंगा न डर डर के, चाहे मुझे जीना पड़े मर मर के. मंजिल से पहले ना लूंगा कभी दम, आगे ही आगे बढ़ाऊंगा कदम. लैने भाई नन्ना मुन्ना रानी हूँ देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. धूप में पसीना में बहाऊंगा जहाँ, हरे हरे खेत लहराएंगे वहाँ. धरती पे फाके ना पाएंगे जन्म, आगे ही आगे बढ़ाऊंगा कदम. लैने भाई नन्ना मुन्ना रानी हूँ देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. नया है जमाना मेरी नहीं है डगर, देश को बनाऊंगा मशीनों का नगर. भारत किसी से रहेगा नहीं कम, आगे ही आगे बढ़ाऊंगा कदम. लैने भाई नन्ना मुन्ना रानी हूँ देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. बड़ा होके देश का सहारा बनूंगा, दुनिया की आंखों का तारा बनूंगा. रखूंगा ऊंचा तिरंगा परचम, आगे ही आगे बढ़ाऊंगा कदम. लैने भाई नन्ना मुन्ना रानी हूँ देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. मनोज कुमार हिंदी चित्रपटसृष्टीतील
देशाभिमान जागवणारा दिग्गज अभिनेता. त्यांचे बहुतांशी चित्रपट देशप्रेमावर आधारित आहेत. 1967 मध्ये प्रदर्शित झालेला उपकार हा त्यांचा सदाबहार चित्रपट. गीतकार गुलशन बावरा, संगीतकार कल्याणजी आनंदजी आणि गायक महेंद्र कपूर या तिघांनी मिळून बनवलेली ही अप्रतिम कलाकृती. या गीताचा आशय असा होता की माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला आणि हा नारा केंद्रस्थानी मानून या गीताची रचना करण्यात आली. हे सदाबहार गीत सादर करीत आहेत श्री अनिल वाडेकर. मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती. सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश के धरती. सुनाते हैं गम को सो दूर हो जाते हैं, खुशियों के कवल मुस्काते हैं. हो सुन के रहट की आवाज, सुन के रहट की आवाज, यूं लगे कहीं शहनाई बजे. मस्त बहारों से दुल्हन की तरह हर खेत सजे, मेरे देश के धरती. मेरे देश के धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश के धरती.
देश के धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश के धरती, मेरे देश के धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश के धरती, मेरे देश के धरती, मेरे देश के धरती। जय हिंद। धरती मातेचे रक्षण करण्यासाठी आपल्या वीर जवानांना निधड्या छातीने रणांगणात उतरावं लागते. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या आपल्या या जवानांना स्फूर्ती मिळावी, शक्ती मिळावी यासाठी रवींद्र भट यांनी शब्दरचना केलेलं आणि बाबूजींच्या आवीट गोडीतील स्वरबद्ध झालेलं हे गीत. चित्रपटाचं नाव आहे मार्ग माझा एकला. हे देशभक्तीवर गीत या ठिकाणी सादर करत आहे छोटी नारायणी कुलकर्णी आणि गीताचे बोल आहेत उठा राष्ट्रवीर हो सज्ज व्हा उठा चला. नारायणी कुलकर्णी. सच भाव उठा भाव उठा उठा सच भाव उठा चला शस्त्र भाव उठा चला उठा या आपल्या या कार्यक्रमाला सतत ज्यांचं सहकार्य असतं अशी वाडीतील एक अग्रणी पतसंस्था वासुदेवानंद सरस्वती सहकारी पतसंस्था, या पतसंस्थेनं आजच्या या मंडळाला आज ₹5,000चं आर्थिक सहाय्य दिलेलं आहे. त्याबद्दल मंडळातर्फे मनपूर्वक धन्यवाद. या भारत देशाचे आम्ही ऋणी आहोत, कारण आपल्या या देशाने आपल्याला सारे काही दिले आहे. या देशाच्या मातीचाच मी बनलो आहे.